पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्येष्ठ नेते देवानंद पाटील व मित्र परिवार निढोरी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. गोकुळ दूध संघाच्या रणधुमाळीत प्रस्थापितांविरोधात असंतोषाची लाट. 11 तालुक्यात बदल हा चर्चेचा केंद्रबिंदू. गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अद्याप अधिकृतपणे सुरू झालेली नसली तरी जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता जिल्हाभरात एकाच प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी गोकुळमध्ये पुन्हा प्रस्थापितांचेच वर्चस्व कायम राहणार की सर्वसामान्य ठरावधारक बदलाचा कौल देणार? गेली 2 ते 3 दशके गोकुळच्या सत्तेभोवती फिरणाऱ्या चेहऱ्यांबाबत अनेक ठरावधारक सभासदांमध्ये नाराजी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे संघटनेसाठी काम करूनही संचालक पदाची संधी काही मोजक्याच नेत्यांच्या गोटात राहिल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. त्यामुळे यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी अधिक ठळक होत असल्याचे चित्र आहे. ठराव संकलनाच्या प्रक्रियेदरम्यान विविध गटांनी मोठ्या प्रमाणात ठराव एकत्र करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. या प्रक्रियेत आर्थिक ताकदीचा प्रभाव दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र ठराव जमा झाल्यानंतर आता खरी लढाई मतदारांच्या मनातील नाराजीवर अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यंदाच्या निवडणुकीत आणखी एक मुद्दा चर्चेत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ, बाजार समित्या आणि इतर महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये कागल तालुक्याचे वाढते प्रतिनिधित्व इतर तालुक्यातील काही सभासदांना खटकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित 11 तालुक्यात सत्तेचे केंद्रीकरण थांबले पाहिजे अशी भावना निर्माण होत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदारकी, आमदारकी, साखर कारखाने आणि विविध सहकारी संस्थांतील महत्त्वाची पदे एकाच राजकीय गटाकडे असताना गोकुळचे संचालक पदही त्याच नेतृत्वाकडे का राहावे, असा प्रश्न अनेक ठरावधारक सभासद उपस्थित करत असल्याची चर्चा आहे. हा मुद्दा निवडणुकीत भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो, असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. मात्र निवडणुकीत अंतिम निर्णय हा प्रचार, उमेदवारांची निवड, स्थानिक समीकरणे आणि मतदारांची भूमिका यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा प्रत्यक्ष मतदानात कितपत उतरतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एक मात्र निश्चित, गोकुळची यंदाची निवडणूक केवळ संचालक निवडीची न राहता सहकारातील नेतृत्वाबद्दलच्या चाचणीची ठरणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.